गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची 10वी कथा जय जय रामकृष्ण हरी. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही बंधनापासून उकलली गाठी देत आले मिठी सावकाश तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते. आवलीने आणि कान्होबाने पुन्हा किरकोळ प्रमाणात दुकान सुरू केले. एक दिवस कान्होबा आणि आवली दोघेही तुकोबांसमोर आले. कान्होबा म्हणाला, दादा, या येणेकऱ्यांच्या कर्जदारांच्या वह्या ते गहाण खताचे कागद तसेच पडून आहेत. आता आम्ही धंदा परत सुरू केला आहे. धंद्याला भांडवल तर लागणारच. काय करूया सांग. तुकोबा उठले. त्यांनी सगळ्या येणेकऱ्यांच्या नोंदी असलेल्या वह्या, कर्ज खते, गहाण खते यांचा एक ढीग केला. त्यांचे 2 समान भाग केले. कान्ह्या, तुझा वाटा घे. माझ्या वाट्यातलं आणखी थोडं हवं असलं तरी घे. नंतर मिळायचं नाही. तुकोबा म्हणाले. कान्होबांनी त्यातला एक वाटा उचलला. ते म्हणाले, मला माझा अर्धा वाटा पुरे. नंतर तुकोबांनी लांब दोरीने ती खतपत्रे बांधली. तो गठ्ठा उचलला. आवली आडवी आली. तिने विचारले, आता यांचं काय करणार? इंद्रायणीत बुडवणार. तुकोबा म्हणाले. आणि हो, आवलीने विचारले, आणि आशेचे अपेक्षेचे मूळ नष्ट करणार. तुकोबा म्हणाले, या खतपत्रांचा अनुभव घेतलाय आपण. अजून कोणी पैसे देतील ही आशा बाळगायची? त्या आशेनं या लोकांचे उंबरे झिजवायचे आणि त्यांनी नाकारलं की निराश व्हायचं. सारा आशा निराशेचा खेळच संपवायचा आहे मला. रुका अडका माध्यम आहे आवले, ध्येय नव्हे. या कश्चित कागदांचा आधार वाटणं, यापासून काही प्राप्त होईल असं वाटणं हेच फोल आहे. आधार त्या जगन्नियंत्याचा वाटावा, त्या पांडुरंगाचा वाटावा. खऱ्या भक्ताची चिंता तो वाहतो. आवली सगळ्या मुलांना घेऊन आडवी आली. मी तुम्हाला ही खतपत्र बुडवू देणार नाही. ती म्हणाली, पोराबाळांचा तरी विचार करा. माझा पांडुरंग त्यासाठी समर्थ आहे. तुकोबा म्हणाले. सगळ्यांना बाजूला सारून तुकोबा निघाले. कान्होबाला भावाच्या या कृतीचे त्यावेळी खूप आश्चर्य वाटले. आवलीला खूप राग आला. आपला पती सगळ्या कुटुंबाचे कायमस्वरूपी नुकसान करतो आहे असे वाटले. तुकोबांचा मात्र या मोहपाशातून मुक्ती मिळवण्याचा दृढ निर्धार होता. आशा हे समूळ खणोनी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेणे. नाही तरी सुखी असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. आशा मारुनिया जयवंत व्हावे, तेव्हाची निघावे सर्वांतुनी. तुका म्हणे जरी योगाची तातडी, आशेची बिबुडी करी आधी. मनात कोणतीही शंका न बाळगता अगदी सहजपणे तुकोबांनी स्वतःच्या वाटणीची खतपत्रे इंद्रायणीत बुडवून टाकली. ती खतपत्रे बुडवल्यावर आवलीने अकांतांडव केले. पोरांची चिंता नाही, धंदा गेला त्याची काळजी नाही, तरी बरं आपण सारं अनुभवलं आहे. हे भरलं घर, माणसामागून माणसं गेली, बघता बघता श्रीमंती गेली. दारिद्र्य आलं, 2 वेळच्या खाण्याची चिंता लागली. कोण म्हणेल हे घर बोल्लोबा आंबिले महाजनांचं आहे. उद्याची काळजी तरी करावी. कशी बशी मी हा गाडा ओढते. आज कसा का असेना पोरांच्या तोंडी घास भरवते. उद्या उद्या आवली रडू लागली. तुकोबा म्हणाले, ज्यानं जन्म दिला त्याच्यावर भरोसा ठेवावा, त्याला अनन्य शरण जावं. जन्माचं कर्तेपण आपल्याकडं घेऊ नये. आवले ही खतपत्रे मोहात टाकतील, आशा दाखवतील, नंतर आपल्याला निराशेच्या दरीत लोटून देतील. आधार अशा क्षुल्लक गोष्टींचा वाटू नये. आधार वाटावा ईश्वराचा, पांडुरंगाचा. विठ्ठल विठ्ठल आणिक कोणाचा न करी मी संग, जेणे होय भंग माझ्या चित्ता. विठ्ठला वाचून आणिक जेवाणी, नाईके मी कानी आपुलिया. समाधानासाठी बोलावी हे मात, परी माझे चित्त नाही कोठे. जीवाहुनी मज तेची आवडती, आवडे ज्या चित्ती पांडुरंग. तुका म्हणे माझे तोची जाणे हित, आणिकांच्या चित्त नेदी बोला. यानंतर तुकोबांची अध्यात्म साधना सुरू झाली. भावार्थ दीपिका, ज्ञानदेवांचे अभंग, नाथ भागवत, नाथांचे अभंग, भावार्थ रामायण, नामदेवांची अभंग गाथा यांच्या बरोबरीने चोखामेळा, गोरा कुंभार, सावतामाळी, बंका महाराज, सोयराबाई, जनाबाई या संत मंडळांच्या अभंग ओव्यांचा अभ्यास तुकोबांनी केला. वारकरी संप्रदायाचे 2 उपास्य ग्रंथ, श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत या दोन्ही ग्रंथांचे त्यांनी सखोल अध्ययन केले. जप हेच तप, ईश नामाचा सतत जप सुरू होताच.
पंढरीची वारी कधी चुकली नाही. गावोगावचे लोक तुकोबांना भेटायला येत. तुकोबांचे अभंग लिहून घेत. त्यांना कीर्तनाला बोलावून नेत. तुकोबा महाराष्ट्रभर तुकाराम महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. स्वच्छ, सरळ आणि नेमके बोलणे, व्यवहारातील वास्तव उदाहरणे आणि भक्तिरसाने चिंब अभंग गाणे या वैशिष्ट्यांमुळे तुकोबांचे कीर्तन संपूच नये असे वाटत असे. तुकोबांची भक्ती शब्दातीत होती. त्यांनी विष्णू सहस्त्रनामाचे पाठावर पाठ केले. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे सुंदर मिलन म्हणजेच विठ्ठल असे मनापासून मानले. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची साधिला. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे. सकळ शास्त्रांचा विचार, अंती इतलाची निर्धार. 18 पुराणी सिद्धांत, तुका म्हणे हाची हेत. भामनाथ, भंडारा किंवा गोराडा या डोंगरांचा आश्रय ग्रंथांचे पारायण किंवा नामस्मरण किंवा ध्यानधारणा यांच्यासाठी घ्यावा. आषाढी, कार्तिकी भूवैकुंठी जावे. अधूनमधून माऊलींच्या आळंदीस जावे, ती तर देहू समीपच होती. पैठण, त्र्यंबकेश्वर करावे. कीर्तनाच्या निमित्ताने भ्रमण तर होतच असे. तुकोबा हे वारकरी संप्रदायाचे कळसाध्यायी संत होते. त्यांचे अभंग समजायला सोपे असत. त्यात गेयता असल्याने ते गाता येत असत. यात आणखी एक गोष्ट त्यांच्या अभंगांमध्ये होती, ते अनुभूतीने परिपूर्ण होते. मानवी जीवनाचे दिग्दर्शन करणारे होते. तुकोबा जसे वागले तसेच त्यांनी लिहिले. बोले तैसा चाले, त्याची वंदीन पावले. अंगे झाडीन अंगन, त्याचे दास्यत्व करीन. त्याचा होईन किंकर, उभा ठाकेन जोडोनी कर. तुका म्हणे चित्ती देव, त्याचे चरणी माझा भाव. वारकरी संप्रदायाचे पुनरुज्जीवन करणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु होते त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ. संप्रदायाचा कीर्तनातून भारतभर ज्यांनी प्रचार करून ज्ञानरूपी तेजोदीप लावले त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. एकनाथ ज्यांनी गुरुच्या शोधार्थ देवगिरी गाठली त्यांचे गुरु जनार्दन स्वामी. संत तुकाराम हे या संप्रदायाचे कळसाध्यायी संत. त्यांच्या शोधार्थ स्वयं सद्गुरू झाले. रात्रीच्या भोजनानंतर ध्यान करून ईश्वराचे नामस्मरण करत तुकोबा निद्राधीन झाले. गाढ झोप लागली. स्वप्नामध्ये सकाळ होत आहे, सूर्य उगवतो आहे. तुकोबा स्नानासाठी निघाले होते. खांद्यावर पंचा, धोतर, हाती लोटी आणि मुखी विठ्ठल विठ्ठल. कोणी येऊन समोर उभे राहिले. उगवत्या भास्कराची पार्श्वभूमी, त्यात समोर तेजपुंज मुद्रेची मूर्ती. बहुदिवस होती तुमची प्रतीक्षा, अशी तुकोबांच्या मनाची स्थिती होती. तुकोबांनी त्यांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले. त्यांनी तुकोबांना उठवले, दृढ आलिंगन दिले. तुकोबा, मी बाबाजी चैतन्य, माझे गुरु राघव चैतन्य आणि त्यांचे गुरु केशव चैतन्य. मलासुद्धा सत्शिष्याचा शोध होता, तो आज मला लाभला. देतो तो मंत्रप्रसाद घे. रामकृष्ण हरी म्हण. तुकोबांच्या श्वासोच्छ्वासी हाच मंत्र होता. तुकोबा परमानंदाने म्हणाले, रामकृष्ण हरी. परत त्यांनी गुरुचरणांवर मस्तक ठेवले. गुरुदेव, माझ्याकडून कोणती सेवा घडावी, आपण आज्ञा करावी. तुकोबा म्हणाले. बाबाजी चैतन्य म्हणाले, सेवा करणार? भोजन करायचे आहे, बाकी सर्व आहे, तूप तेवढे नाही. जा, पावशेर तूप घेऊन ये. तुकोबा घरी आले. एका भांड्यात पावशेर तूप घेतले. धावत धावत इंद्रायणीकडे आले. सद्गुरू तेथे नव्हतेच. ते तुकोबांना मंत्रदीक्षा देऊन कधीच अंतर्धान झाले होते. तुकोबांना जाग आली. ती माघ शुद्ध दशमी होती. वार होता गुरुवार. सत्य गुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. भोजना मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. काही कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य, केशव चैतन्य, सांगितली खूण माळिकेची. बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. तुकोबांना गुरु भेटले. त्यांनी अनुग्रह दिला. गुरु खरोखरीच अंतर्ज्ञानी. त्यांनी तुकोबांच्या अंतरी गाभाऱ्यात रुजलेला मंत्रच दिला. ज्या मंत्राचा ध्यास त्यांच्या कळत्या वयापासून त्यांनी घेतला, नेमका तोच मंत्र आणि तुकोबांची
कुळ परंपराही त्याच मंत्राची. भूवैकुंठ पंढरीचा पांडुरंग हेच त्यांचे कुलदैवत. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशी मुखी नाम. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. खरोखर सद्गुरूंनी मोठी कृपाच केली. विठ्ठल आमचे उपास्य दैवत आणि आमचा मंत्र रामकृष्ण हरी. आमचाच मंत्र आम्हाला दिला. दुसरा मंत्र दिला असता तर मोठा गुंता निर्माण झाला असता. पण सद्गुरू आणि पांडुरंग दोघांचीही महत्कृपा. माझी या मनींचा जाणून या भाव, तो करी उपाय गुरुराया. आवडीचा मंत्र सांगितला सोपा, जेणे नवे गुफा काही कोठे. जाती पुढे एक उतरले पार, हा भवसागर साधू संत. जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी, उतार सांगडी तापे पेटे. तुका म्हणे मज दावी येला तारू, कृपेचा सागरू पांडुरंग. तुकोबांनी पांडुरंग आणि सद्गुरू यांच्यात फरक तो मानलाच नाही. गुरु तोच ईश्वर आणि ईश्वर तोच गुरु यांच्याच प्रेरणेने अभंगांचे सृजन होते असे तुकोबा मानत असत. पूर्वजीवनात नामदेव आणि पांडुरंग दोघे एकत्र स्वप्नात आले. तुकोबांनी दोघांच्या चरणी डोई ठेवली. नामदेव म्हणाले, तुकोबा, मी शतकोटी अभंगांची रचना करण्याचा संकल्प केला होता. माझ्या जन्मी तो पूर्ण नाही झाला. आपण आपला सहभाग द्यावा. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्य बोलू नको. माप टाकी सळ धरिली विठ्ठले, थापटोनी केले सावधान. प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरलते शेवटी लावी तुका. संतश्रेष्ठ नामदेवांची आज्ञा झाली. त्यांच्या संगतीने पांडुरंगांनी थोपटून सावध केले. ईश स्पर्शाने मी सावध झालो. देवांनी स्फूर्ती दिली, संतांनी आज्ञा दिली. आणखी काय हवे? द्याल तरी ठाव राहेन संगती, संतांचे पंगती पाया पाशी. आवडीचा ठाव आलोसे टाकून, आता उदासीन न धरावे. शेवटील स्थळ नीच माझी वृत्ती, आधारे विश्रांती पावईन. नामदेवा पायी तुक्या स्वप्नी भेटी, प्रसाद हा पोटी राहिलासे. धन्यवाद.